बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची आपल्या समोर बातमी आली आहे। म्हणजे काय? शेतकऱ्यांना लक्ष द्या, पीएम किसान योजना। शेतकऱ्यांना लक्ष द्या, या गोष्टी न केल्यास पीएम किसान 21वा हप्ता मिळणार नाही। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी, भूसंपादन आणि आधार लिंकिंग वेळे पूर्ण न केल्यास त्यांचा 2,000 रुपयाचा हप्ता थांबू शकतो, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते, परंतु 21व्या हप्त्याची लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, भूसंपादन, आधार लिंकिंग पूर्ण करणे आवश्यक आहे। ही प्रक्रिया वेळेत नसेल 2,000 रुपये हप्ता थांबला जाऊ शकतो। पंजाब, हिमाचल आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना 540 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली असून इतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। योजनेशी संबंध अडचणीत शेतकऱ्यांना हेल्प क्रमांक साधू शकता। याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। महत्त्वाची अपडेट असल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला। व्हिडिओला सुरू करूया। 21व्या हप्त्याची प्रक्रिया। केंद्र सरकारने 21व्या हप्त्याची प्रक्रिया काही राज्यांमध्ये सुरू केली आहे। पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड शेतकऱ्यांना खात्यात हा हप्ता जमा करण्यात आला। या राज्याने अतिवृष्टीपूर भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले। या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सुमारे 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँकेत जमा केली आहे। ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक। शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे। ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना खात्यात 2,000 रुपयाचा हप्ता जमा होणार नाही। ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शेतकरी पीएम किसान योजने अधिकृत वेबसाईट वर जाऊन OTP द्वारे ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकता। यशस्वी जवळ CC केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। कॉमन सर्व्हिसवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। पीएम किसान सन्मान निधी योजना लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वरील सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे। जर एखादी प्रक्रिया अपूर्ण राहिली तर हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपले ही केवायसी पूर्ण, भूसंपादन आणि आधार लिंकिंग वेळेत पूर्ण करणे आवश्यक ठरले जातात। या कारणामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत, जेणेकरून आपले काम आपणच वेळेत पूर्ण करावा याची खात्रीशी नोंद करून घ्यावा। धन्यवाद।